कृष्ण हरी. घरी येऊ पा स्वर्ग का वरी पडो वाग परी आत्मबुद्धीशी भंग कदा नये. श्रीगुरु ज्ञानोबा म्हणतात की घरी स्वर्ग येऊ किंवा वाघ खायला आला तरी आत्मसुख नाश पावत नाही असा साधू असतो. म्हणजे जगद्गुरु तुकोबारा सांगतात चित्त शुद्ध तरी शत्रू ते मित्र होती व्याघ्राने खाती सर्पतया. चित्त शुद्ध असल्यानंतर वाघाची भीती नाही. सामान्य वाघाची उपमा घेऊन सुद्धा आपण घाबरवतो. हो, एक बायको नवऱ्याला म्हणते मी वाघीन आहे वाघीन. नवरा म्हणतो मी तुला घाबरत नाही. ती म्हणाली घाबरत नाही मग मला बघायला येताना एकटे का आला नाही, 10-5 लोक घेऊन का आला. मी वाघीन आहे वाघीन तो म्हणतो मी तुला घाबरत नाही. मग लग्न करताना 10-5 लोक 5-50 लोक घेऊन का आला, एकटे का आला नाही. वाघीन आहे वाघीन तो म्हणतो मी तुला घाबरत नाही. ती म्हणली घाबरत नाही मी एकटी तुमच्या घरी नांदायला आले, कोणाला आणलं नाही. तुम्ही सगळ्यासोबत माझ्यासोबत राहता म्हणजे मी वाघीन आहे वाघीन आहे. म्हणजे वाघ ह्या गोष्टीची उपमा सुद्धा आपल्याला भीतीदायक आहे. पण सत्य वाघ जरी आपल्या जीवनात आला तरी आपल्याला भीती वाटत नाही असे संत आहेत. हो, तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही विनंती. राम.